9 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली, तिरकसवाडी, पांढरवाडी, शेंबोली, आंबेगाव, चेनापूर, पाटनूर, लहान, लोणसह सर्व परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पेरणीच्या दिवसात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 1 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान पाटील पुयेड नागेलीकर यांनी शासनाकडे केली आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या भावना काय ते पहा टीव्ही सह्याद्री न्यूजवर। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी नांदेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। कारण आजकाल केळीला बघा एक झाडाला खर्च जवळजवळ 100 रुपये खर्च येत असतो कमीत कमी। आणि हे जो बाग आहे, हा जो बाग आहे 4000 बाग आहे। 4000 म्हणजे या बाग जवळजवळ या बागाचे 15 ते 20 लाख रुपये होतात या बागाची। तरी शासनाने कमीत कमी त्या शेतकऱ्याचा खर्च निघाव, कमीत कमी 100 रुपये हा खर्च म्हणल्यावर या बागाला बघा तुम्ही कमीत कमी खर्च जरी म्हणलं तरी या बागाला शेतकऱ्याने कमीत कमी 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याला सरकारने द्यावे, हे माझी इच्छा आहे। एकरी एकरी कारण हे बघा आता हे जे केळात काहीच भरले नाही आणि आज जे झाडं पडलेले आहेत समजा शेतकऱ्याचे माती मोल भावाने आज शेतकरी व्यापारी यांना देत आहे। जवळजवळ याला आज रेट 2200 रुपये चंदीगड रेट जात होता। हा माल जवळजवळ 2 गाड्या माल हा या बागामध्ये पडलेला आहे। हा माल शेतकरी फक्त 1000 रुपये दराने माल आज गाडी उडून देत आहे। देवी व्यापाऱ्याच्या पाया पडून की शेतकऱ्यावर मजबुरी आलेली आहे। आधी शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढ्यावर येत आहेत। मालाला भाव नाही, योग्य दरात भेटत नाही। महागाई एवढी वाढलेली आहे की शेती करणे इतके अवघड झालेले आहे की पुढील काळामध्ये शेती करण्यासाठी समजा समोर येणारा माणूस सुद्धा तुम्हाला भेटणार नाही, इतकी शेतकऱ्यावर परिस्थिती बिकट आलेली आहे। तरी माझी इच्छा आहे की शासनाने कमीत कमी 5-10 हजार रुपये न देता कमीत कमी 1 लाख रुपये तरी कमीत कमी एकरी शेतकऱ्यांना मदत करावी, तर शेतकरी हा त्याचे नुकसान भरून निघेल। तात्काळ देवी शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी मदत द्यावी। नाही तर काय आहे की पंचनामे केले शेतकऱ्याला मदत वरील भर येत नाही, काहीच येत नाही। मदत येते तुटपुंजी 5,000-10,000 रुपये, ते शेतकऱ्याला रान नीट करायला सुद्धा पुरी होत नाही। आज या भागामध्ये नुसतं या शेतकऱ्याला रान जर नीट करायचं असेल तर 25,000 रुपये एकरी खर्च येतो या भागामध्ये, बाकीचं जाऊच द्या तुम्ही। तरी शेतकऱ्याला 1 लाख रुपये मदत केली तर काहीतरी शेतकऱ्याचं नुकसान तर भरून निघतच नाही समजा या शेतकऱ्याचं, तर काहीतरी त्याला मदत होईल। असं तरी मुख्यमंत्र्याला वरिष्ठ पातळीवर इथल्या सर्व तलाठी, तहसीलदार, आमदार, खासदार यांनी तात्काळ कळवावे आणि लवकरात लवकर आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी आहे माझी इच्छा। काल झालेल्या मर्ग नक्षत्राच्या लगेच सुरुवातीला दिनांक 9/6/2025 रोजी जे अवकाळी पावसामुळं आमच्या बारड परिसरातील नागेली, आंबेगाव, चेनापूर आणि सर्वच मुदखेड तालुका व अर्धापूर तालुका या सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय नुकसान केळी या नगदी पिकाचं झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी हतबल झाला।